चला मुलांनो, आज आपण इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. गण्या, मन्या व प्रीती, चला सगळेजण बसा आपापल्या जागी. आज तरी झोप काढू नकोस बाबा. प्रत्येक वेळेस इतिहास तास म्हणला की तुझी झोप चालू झाली की मास्तर गा फाडून आपल्याला शिकवतोय आणि आपण काय करतो, बिनधास्त पैकी झोपा काढतोय. जरा लाज बाळग आणि लक्ष दे बाबा आता, नाही तर तुझ्यामुळे मला शिवा खावा लागतील. समजलं का? गप बस रे मनिया, तू काय आपलं सांगत बसलास मला लईच्या लई ज्ञान. मला असे रात्रभर ते व्हिडिओ पाहिल्यामुळं झोप लागत नाही आणि आता इथं आल्यावर शांत झोप लागते. तू काय लावलं रे? बस मुका. अरे इतिहासातले राजे आहेत ना, ते आपल्यासारखेच झोपाळू असतील बरं. हसू चालेल पण आपला धडा सुटू नये. ठीक आहे, चला आता आपापसामध्ये बोलू नका. इतिहासामधले राज्ये झोपाळू होते का शूर होते ही आपण पाहणार आहोत बरं का. ठीक आहे, चला मग शिकूया आता आपण इतिहास. गुरुजी, जुने लोक, जुने कपडे, जुने माणसं, जुन्या परंपरा, जुने मडे म्हणजे इतिहास का हो? अरे बेनिया, इतका इतिहासाची व्याख्या कोठून शिकलीस रे तू? मी सांगतो तिच्याकडे फक्त लक्ष दे, मधी मधी बोलू नको आणि गप बस खाली. तिथं तळ कुठलं. गुरुजी, हे इसवी सन म्हणजे काय हो? काय म्हणतो प्रीती? इसवी सन होय. इसवी सन म्हणजे वेळेचा हिसाब. जशी तुमची सुट्टी असते ना तशी, किंवा आपली शाळा केव्हा भरते, केव्हा सुट्टी, त्याच्यानंतर दर आठवड्याला आपली सुट्टी असते, या सगळ्याची गणना म्हणजे इसवी सन होय. गुरुजी, मग इसवी सन 1660 म्हणजे सुट्टी लय लांब होती का हो त्यांच्या इथं? गपना बे, यायचा तास कवा संपत्ती ना आपल्याला कवा सुट्टी होती हे मी पाहत बसलो आणि चालला मोठा शहाणा इसवी सन 1660 म्हणा. गप्पड. गुरुजी, मला सांगा, ही राजे एवढे युद्ध काऊन करायचे हो? त्यांच्यापाशी एवढ्या साऱ्या गोष्टी होत्या, सगळं होतं, तरी सुद्धा विनाकारण उठलं की सुटलं, इकडे जाय युद्ध कर, तिकडे जाय युद्ध कर. नको तेवढे इसवी सन. आमच्या डोक्याला पार नुसता ताप झाला. मला या गण्याची जन्मतारीख माहित नाही आणि तुम्ही सांगता की सगळे इसवी सन पाठ ठेवा म्हण. काय बोंबलाव. अरे भुसनाळ्या, तुला सांगितलं तेवढं ऐक की. आता मी सांगतोय राजी का होती का नव्हती तिच्याबद्दल सांगतोय आणि तू काय त्याची जन्मतारीख पाठ करायला होय. बस खाली. ही मनिया, अरे ती राजे एवढी भांडणं करायची ना कारण त्यांच्या घरी टी व्ही नव्हता. तू नाही का आपला रिमोट लावून टी व्ही पाहत बसतोस, म्हणून ती भांडणं करायची. समजलं का? या गुरुजीला काही माहीत नाही, उगं काही सांगतात. चल लवकर, आपल्याला शाळेच्या बाहेर जायची. मला बी लई भूक लागली पाय. मला ऐकू दे, आधीच मोठं पोट दुखायले. बसून का? गुरुजी, इतिहासामध्ये ठिकाण एवढी महत्वाची का असतात हो? अरे तू शाळा चुकून जर बाजारात गेलास तर काय होईल सांग बरं मला. मग काय गुरुजी, मग आई मलाच इतिहास बनवली हो. अहो गुरुजी, हे गण्या मन्या मला नेहमी बाजारात फिरताना दिसतात पा. मी बी यांच्या आईला सांगू का? गुरुजी, त्या काळातले लोक काय करत होते हो? अरे आज आपण जसा
व्यापार करतोय, देवाणघेवाण करतोय, समाजामध्ये राहतोय, आपल्या चालीरीती आहेत. अगदी त्याचप्रमाणे त्या काळामध्ये सुद्धा शेती, व्यापार, राजकारभार आणि अगदी मनोरंजन सुद्धा होत होत्या पहा. अगदी आमच्या तुमच्यासारख्या. म्हणजे आम्ही पण उद्या इतिहासामध्ये जाणार की काय? होय, नक्कीच तुमची नोंद इतिहासामध्ये होईल. पण मूर्ख, नालायक आणि मुंगूस तोंडे म्हणून. गुरुजी, व्यापार म्हणजे काय हो? सांगा बरं. अरे, व्यापार म्हणजे वस्तू देणे आणि वस्तू घेणे. वस्तू देणे घेणे म्हणजे व्यापार होय. तर मग मी माझा डबा देऊन प्रीतीचा डबा घेतला तर चालेल का? तो बी एक व्यापारच झाला. असा मी इतिहासामध्ये जमा हाव. अरे मुंगूस तोंड्या, मी कोणता व्यापार सांगायलो आणि तू कोणता व्यापार सांगायला? तू काय अमावशीच्या रात्री पैदा झालता का रे? कसं काय रे? गुरुजी, राजांना कधी शिक्षा भेटायची का हो? राजे होय, अरे ते ना माझ्या मावशाच्या काकाच्या बाबाचे लय लांबचे आणि नातेवाईक होती. त्यांना कसली शिक्षा? अगं प्रीती, तुला किती वेळ सांगितलं बाई, ती राजे होती आणि राजे स्वतः कायदे करायचे. त्याच्यामुळं त्यांना शिक्षा भेटत नव्हती आणि जरी भेटली तरी ते सौम्य असायची. समजलं का? गुरुजी, आज इतिहास एवढा मजेशीर का वाटतो हो? हे गण्या म्हण्या, सांग, तुला इतिहासामधल्या घटना, राजे आणि इसवी सन समजलं का रे? गुरुजी, माग ह्यो जो नकाशा लावला त्या नकाशाचा आणि इतिहासाचा काही संबंध आहे का हो? हो, आहे ना. अरे, आपल्याला नकाशावरूनच त्याचा इतिहास समजतो. कोण कुठं आलं, कोण कुठं गेलं याची आपल्याला कल्पना येते बरं का? ए मनिया, तू लय शहाणा झाला का बे? लय प्रश्न विचारायलास. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं? आज ह्यो मास्तर कवाचा ते मला याची काळजी पडली. तुला किया धोकाचं सांगितलं की मला भूक लागली म्हणून. चल, चालला मोठा कुठून आलं आणि कुठून गेलं विचारणारा. काय झालं रे हसायला? आज काही इतिहास नाही तर काही गप्पा चालू आहेत का काय? चला, बेल वाजली. आता आजची लढाई आपली इथंच संपली. उद्या तुमची लढाई आहे. ठीक आहे? उद्याच्या टेस्टला सगळ्यांनी अभ्यास करून या. चला, जा आता. गुरुजी, अहो इतिहास शिकताना 10 मिनिटं कशी गेली कळालंच नाही बरं का? इतिहास असा हसत खेळत शिकला की वेळ मात्र पळून जातो शत्रूसारखा. चला, जा आता.